What happened, Vipul Bhaiya? Just starting Didi, one sec. Okay. Facebook का it is taking just a bit of time. Give signal. So I'll start. और start with this. भैया के वीडियो से शुरू कर दूँ. Okay, we are live now, Di. मराठवाड़ा के Okay. जालना डिस्ट्रिक्ट के इस 10 गांव में आर्ट ऑफ लिविंग के माध्यम से, आईएचवी के माध्यम से, महाराष्ट्र शासन के माध्यम से और अमेरिका स्थित ओवीबीआई इस संस्था के सहयोग से ये आदर्श ग्राम विकास कार्यक्रम पानलोट विकास का एक दैदीप्यमान प्रकल्प 2018 से 3 साल के लिए हमने शुरू किया। इस प्रोजेक्ट की सबसे बड़ी खासियत एक है कि ये प्रोजेक्ट लोक सहभाग से केंद्रित है। श्रमदान के माध्यम से पानलोट के कार्य को शुरू किया। हर रोज 100, 150, 50, 400, 500 इस 10 गांव के पूरे लोग यहां आते थे। प्रकल्प शुरू होने के पहले 6 महीने आर्ट ऑफ लिविंग के टीचर और हमारे युवाचार्य 10 गांव में जाके जन जागृति का काम हमने किया। गांव के जो चालक लोग होते हैं, जहां सरपंच होते हैं, ग्राम पंचायत के सदस्य होते हैं और गांव के प्रतिष्ठित लोग होते हैं, इन सबको इकट्ठा बिठाया। इस 10 गांव के लगभग 400 युवाओं ने युवक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम किया। सर्व गावाचे आम्ही कोर्सेस घेतले, सर्व गाव एकजूट केलं आणि त्यानंतर आम्ही श्रमदानाला सुरुवात केली। मी पहिल्यांदा भरती पाडत होते तेव्हा LTP कोर्स केले ना, त्याच्यानंतर मग मला खूप काय आनंद वाटला त्याच्यामध्ये की मला वाटलं की त्या गोष्टीला हातातच नाही घ्यावं। मी बंजारा समाजची आहे, मी सारा श्रमदान करून इथलं सारं काम रेडी झाल्यावरच आम्ही जायचो। फिर WTR में 10 दिन तक हमने इन 5 गांव के 50 लोगों का टेक्निकल ट्रेनिंग लिया। अशा डोंगरावर मोठमोठे डोंगर असते, त्याच्यावरून पाणी आमचं खाली जात होतं, आम्हाला पाणी भेटत नव्हतं। आमचे छोटे छोटे खेडे आहेत, तिथं नेऊन आम्हाला ट्रेनिंग दिलं। समतल सर कसे, खोलसर कसे, DCCT कशी, LBS कसे, दगडाचे बांध कसे, सगळे म्हणजे काम आम्ही करून त्याचं पाणी अडवण्याचं काम केलं। ऐसे ही एक 20 मीटर के डीप CCT में अगर बारिश आती है और ये भरता है तो इसका कैलकुलेशन है 20,000 लीटर पानी इसमें रुकेगा और 85 किलोमीटर के पहाड़ पर लगभग 2,000 ऐसे 20-20 मीटर के बॉक्स इस साल पूरी तरह से इसका काम पूर्ण हुआ है। तो एक बारिश में 4 करोड़ लीटर पानी इन पहाड़ों पे रुकेगा। आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या फेसबुक लाईव्हच्या सेशनमध्ये। जलयुक्त शिवाराचं काम करणारे आमचे डायनामिक टीचर आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉक्टर पुरुषोत्तम भैया, तुमचं स्वागत आहे आजच्या चर्चासत्रामध्ये। तसेच आपले पुरुषोत्तम भैया जे आहेत ते त्यांनी खूप काम केलेलं आहे। ते YLTP म्हणजे यूथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम, हा जो आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून होतो त्याचे ते प्रशिक्षक आहेत आणि त्यांनी बरेच प्रोजेक्ट्स त्याच वेळेस बरोबर राबवलेले। त्यातला एक प्रोजेक्ट आहे जो जलयुक्त शिवार म्हणून तो, आणि त्याच्याबरोबर आमचे दुसरे जे आजचे स्पीकर आहेत
महादेव गोमारेजी, तर तेही या जलयुक्त शिवारचे प्रोजेक्ट डायरेक्टर वगैरे आहेत आणि ते बरंचसं त्यांनीही आपल्या बरोबर काम केलेलं आहे. तर आपण पुढे जाण्याच्या आधी मी पुरुषोत्तम दादांना एक प्रश्न विचारू इच्छिते कि पुरुषोत्तम दादा, आपने ये जो काम किया है मराठवाड़े में, तो ये मराठवाड़े की स्थिति पहले से ही ऐसी थी, मतलब कई सालों से ऐसी थी, और अगर नहीं थी तो ये परिस्थिती क्यों बदली है, का बदलली ही परिस्थिती की ज्याच्यासाठी आज पुन्हा एकदा गावामध्ये पाणी आणण्यासाठी आपल्याला एका याच्यासाठी आपल्याला तयार व्हावं लागतंय, आपल्याला संघातून हे काम करावं लागतंय. पुरुषोत्तम दादा. सर्वप्रथम परमपूज्य गुरुजींना विनम्र अभिवादन. आज माझे सहकारी मार्गदर्शक गोमारे सर आणि मी विजयलक्ष्मी दीदी, खास करून तुमचं आणि तुमच्या सगळ्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुम्हाला सगळ्यांना अंतःकरणातून धन्यवाद देऊ इच्छितो की तुमच्या मनामध्ये एक स्त्री असताना शेतकऱ्यांसाठी, ग्रामीण भागासाठी, पाण्यासाठी, मातीसाठी एक चळवळ उभी करावी आणि या चळवळीमध्ये काम लोकांना आज जनतेसमोर आणावं की ज्याचा उदात्त उद्देश की पाच आहे, या सगळ्या गोष्टी लोकांना कळाव्यात आणि नुसतं करून नाही तर याचं जन आंदोलन उभं करावं. कारण असं म्हणतात की तिसरं महायुद्ध हे पाण्यासाठी होईल, पाणी हे त्याचं कारण असं. असं बऱ्याच संशोधकांनी, बऱ्याच समाज सुधारकांनी हे स्वतःचं मत व्यक्त केलेलं आहे. आणि आज ग्रामीण भागाची परिस्थिती जर दिदी तुम्ही बघितली तर पाण्यासाठी वन भटकणे, मग घरातली महिला जिनं कधीही एखादं भांड डोक्यावर घेऊन पाणी आणण्याचा विचार केला नव्हता, ती 2-2, 3-3 किलोमीटर एक भांड्याच्या पाण्यासाठी वन भटकते. की मराठवाड्यामध्ये अगोदर 25 वर्षापूर्वी ही परिस्थिती होती का? आज पाण्याची गरज का वाटायला लागली आहे? माझे मार्गदर्शक आदरणीय गोमारे सर आणि आम्ही मागच्या 2012 पासून मराठवाड्याला पाणीदार बनवण्यासाठी वेगवेगळ्या मातीनं तुमच्यासारख्या वेगवेगळ्या जन आंदोलनाच्या समर्थनाच्या जे काही तुमच्यासारखे लोक आहेत यांच्या सगळ्यांच्या आर्थिक समृद्ध कसा होईल यासाठी हे जन आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे. तुम्हाला मला अगोदर ही माहिती द्यायची आहे की जो तुम्ही प्रश्न मला विचारला की अगोदर मराठवाड्यामध्ये अशी परिस्थिती होती का, याचं उत्तर सांगत असताना मला तुम्हाला हे सांगायचं की 25 वर्षापूर्वी मी आणि गोमारे सर ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आमच्या वडिलांनी जी शेती केली होती ती शेती बागायती होती. त्याच्यामध्ये ऊस होता, त्याच्यामध्ये केळी होत्या, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं 3-3, 4-4 पिकं मी स्वतः बघितले. माझे वडील, माझे आजोबा शेती करत असताना. म्हणजे त्यावेळेस ही परिस्थिती नव्हती. पण कालांतरानं शेतकऱ्यांचं पर्यावरणाकडे दुर्लक्ष झालं आणि सोबतच समाजाचं एक ज्याला उद्देश म्हणतो जगण्याचा, आणि जगत असताना ज्या ज्या गोष्टी समाजाचं देणं, निसर्गाचं, पर्यावरणाचं देणं आपल्याला द्यायचे असतात याकडे प्रत्येक माणसाचा विसर पडला. आणि त्याचे परिणाम आज खास करून मराठवाडाच नाही तर भारतातल्या बऱ्याच भागामध्ये आज शेतकरी भोगतोय. म्हणजे जिथं 50 फुटावर पाण्याची पातळी होती ती 500 फुटापर्यंत गेली कशी, याचं संशोधन आज प्रत्येक जण करतोय. आणि तेच कारण मराठवाड्याच्या या आज वाळवंट होणाऱ्या भागांसाठी आपण म्हणूयात की 25 वर्षापूर्वी ही परिस्थिती नव्हती. पण तुलनेनं जर महाराष्ट्राचा विचार, खानदेश असे 4 प्रांत महाराष्ट्राचे होतात आणि या 4ची जर तुलना करायची तर त्यात मात्र मराठवाडा हा पाण्याच्या बाबतीमध्ये थोड्या कमी प्रमाणामध्ये दुर्गम म्हटलं तरी आपण चालेल. आणि मग पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये, आणि त्याला कारण असंख्य येतं, राजकीय इच्छाशक्ती असेल, त्या ठिकाणचे समाज सुधारक असतील की ज्यांना दूरवरच्या गोष्टी दिसल्या ते मराठवाड्याच्या बाबतीमध्ये कदाचित कमी प्रमाणामध्ये असू शकतील. पण असं म्हणतात ना की ज्या वेळेस माणसावर एखादी गोष्ट बितते त्यावेळेस तो काहीही करायला तयार होतो. आणि ती गोष्ट मराठवाड्याच्या आमच्या सगळ्या शेतकऱ्यावर बितली
की पाण्या वाचून आमच्या बागायती शेती कोरडवाहू बनल्या, पाण्या वाचून आमच्या आई बहिणींना 2-2, 3-3 किलोमीटर वनवून भटकावं लागलं. 4 पिकं घेणारा शेतकरी एका पिकावर आला. 50 फुटावरची विहीर 500 फुटापर्यंत गेली. 50 फुटावर पाणी लागणारा बोरवेल आज 500 फूट खोदल्याच्या नंतरही पाणी लागत नाहीये. ही परिस्थिती मराठवाड्यामध्ये दिसू लागली आणि परिणामी बागायती शेती कोरडवाहू झाली. मोठमोठ्या नद्या बारमाही वाहणाऱ्या ह्या आटल्या, ओढे नाल्यांचा तर विषयच नाही. आणि त्याला असंख्य कारणं होती की पाऊस पडल्याच्या नंतर जिथं पाणी थांबायला पाहिजेत ते सगळे घटक मृत पावले होते. म्हणजे नदीमध्ये गाळ साचला होता, त्यामध्ये असंख्य सुबाबळी सारखे किंवा प्लास्टिक सारखे असंख्य गोष्टी जमा होऊ लागल्या होत्या. म्हणजे पाणी पाऊस पडल्याच्या नंतर यायचं आणि 10 मिनिटांमध्ये वाहून जायचं, ही परिस्थिती झाली होती. त्याला थांबण्यासाठी कुठं जागाच राहिली नव्हती. आणि मग आमच्या मनामध्ये विचार आला की महाराष्ट्रातला आणि मराठवाड्यातला शेतकरी हा आत्महत्या का करू लागलाय. आत्महत्येवर आतापर्यंत विजयालक्ष्मी दीदी आणि तुमच्या सगळ्या टीमला मला आणि पाहणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना मला हे सांगावं वाटतं की शेतकरी नाहीये मूळ कारण, ही शेती नाहीये. आणि मूळ कारण त्यातून मिळणारा उत्पन्न आणि त्यातून होणारा कर्जबाजारीपणा हा पण नाहीये. काही प्रमाणामध्ये असू शकतं, पण गोमारे सर याच्यामध्ये डिटेल सांगतील की आम्ही जे संशोधन केलंय या संशोधनामधून हा एक फार मोठा मुद्दा समोर आलाय की या सगळ्या कारणामुळं शेती आणि शेतीसाठी व्यवसाय म्हणून पाहणारा एक शेतकरी, उदाहरणार्थ आता आमचे गोमारे सर आहेत. गोमारे सर जेवढ्या आवडीने शेती करतात त्यांना वाटतं की माझ्या मुलानं पण त्याच्याकडं तेवढ्याच आवडीनं बघायला पाहिजे. आणि मग पाणी नसल्यामुळं त्या मुलाला वाटतं की शेती ही करण्यामध्ये काही अर्थ नाही, आपण लातूर सारख्या शहरामध्ये जावं, मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये जावं आणि एखादी नोकरी करावी. आणि हीच परिस्थिती ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या अनुभवामध्ये आली की शेतकऱ्यांनी एवढी काबाड कष्ट करून ती शेती कमवली, काबाड कष्ट करून दिवस रात्र तो ती शेती कसून लागला. आणि मग ज्याच्यासाठी तो करतोय तो त्याचा मुलगा ते गाव सोडून शहरामध्ये चालला आणि त्याचा तणाव. आणि जेवढे काही मुलं गावात राहिलेत हे पण शेतीला दुय्यम स्थानानं बघू लागले आणि परिणामी ते व्यसनाधीनतेकडे वळाले. आणि मग हा एक तणाव, दुसरा एक तणाव, या तणावातून शेतकरी हा पूर्णपणे मानसिकरित्या कोलमडला आणि मग त्याला स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. हे आम्ही अनुभवलेलं गोमारे साहेबांनी आम्ही एक फार मोठं कारण आहे त्याच्या आत्महत्येसाठी. पाणी आहे, शेती आहे, त्यातला होणारा अमाप खर्च आहे, पिकाला मिळणारा कमी भाव आहे. आणि मग आम्ही ठरवलं की आता शेतकरी जर आर्थिक समृद्ध करायचा असेल आणि त्याला जर समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं असेल तर शेतकऱ्याला 2 गोष्टी देणं अत्यंत महत्वाच्या आहेत. तर तो आर्थिक समृद्ध होईल, त्याच्याकडे 2 पैसे येऊ शकतील. आणि त्यातली पहिली गोष्ट आहे ज्याला आपण 50% कॅल्क्युलेशन मध्ये मांडूया टेक्निकल दृष्टिकोनातून, ते म्हणजे त्याच्या शेतीला मुबलक प्रमाणामध्ये पाणी मिळणं, म्हणजेच तो बागायती शेतकरी बनणं. यासाठी पाण्यावर काम करण्याचं आम्ही ठरवलं. आणि मग परमपूज्य गुरुजींच्या कृपा आशीर्वादानं 2012ला महादेव गोमारे सर असतील, मी असल, मकरंद जाधव असतील आणि आमची एक टीम असेल, आम्ही बेंगलोर आश्रममध्ये एक सरपंच परिषद विजयालक्ष्मी दीदी आयोजित केली. आणि परमपूज्य गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली त्या परिषदेमध्ये सरपंच म्हणजे शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा गावाचा प्रमुख. आणि मग गुरुजींनी त्यांना विचारलं की काय परिस्थिती आहे गावाची. तर प्रत्येक जण एकच समस्या सांगू लागला की पाण्याची कमतरता, शेतीची नापिकी आणि परिणामी आर्थिक दुर्लभता. आणि मग गुरुजींनी आम्हाला सांगितलं की आता शेतकरी जगवायचं असेल तर काहीतरी आपल्याला करणं भाग आहे. आणि मग त्यांच्या आशीर्वादानं आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि पाण्यासाठी जनजागृती अभियान राबवायचं, नद्यांना जिवंत करायचं, ओढेनाले जिवंत करायचे, पाणलोटाचं काम करायचं, डोंगरावर पाणी थांबवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग आपल्याला करायचे, लोकांना मनसंधारण करून जलसंधारणाचं महत्व त्यांना सांगायचं, जलसाक्षरता अभियान आपल्याला राबवायचं, हे आम्ही ठरवलं. आणि 2013ला लातूर, जालना आणि जळगाव या 3 जिल्ह्यापासून आम्ही नदी पुनरुज्जीवनाचा, ज्याला रिव्हर रेग्युलेशन असं म्हणतात, आणि शेतकरी आर्थिक समृद्ध करण्याचा आणि पाण्यानं बागायती शेती बनवण्याचा पहिला प्रयोग सुरू केला. आणि मग नदीला जिवंत करणं, त्यावर गॅबियन सारखे बंधारे बांधणं, एकच उद्देश होता. जलयुक्त शिवार अभियान हे 2015ला आलं, पण याचा म्हणजे त्या अगोदरचा जन्म हा परमपूज्य गुरुजींच्या कृपा आशीर्वादानं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संशोधनातून झालेला आहे, ज्याचं नाव आहे जलजागृती अभियान. आणि या अभियानातून एकच उद्देश होता की गावाच्या शिवारामध्ये पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब गावाच्याच शिवारामध्ये अडला पाहिजेत. आणि मग नदी एक माध्यम आहे.
ओढा नाला एक माध्यम आहे की गावाच्या सगळ्या पाणलोटामध्ये पडणारं पाणी त्या नदीला येतं, त्या ओढ्याला येतं आणि मग ते त्या ठिकाणाहून वाहून दुसऱ्या मोठ्या नदीला मिळतं. आणि मग आजपर्यंत असंच झालेलं आहे. त्या नदीमध्ये गाळ साचला, त्यामध्ये पाणी साठवण्याची क्षमता नव्हती. जे प्राचीन काळामध्ये पहिल्या सरकारमध्ये किंवा पहिल्या गावात एखाद्या शासकीय योजनेमध्ये जे काही बंधारे झाले ते पण गावाला पूर्ण भरलेले होते. म्हणजे एकंदरीत परिस्थिती अशी होती की पाण्याला साठण्यासाठी कुठंच जागा नव्हती, थांबण्यासाठी जागा नव्हती. आणि मग आम्ही त्या जागेला निर्माण करण्याचं काम हाती घेतलं. नद्यांना पुनर्जीवित केलं, ओढे नाले पुनर्जीवित केले, ते पाणी थांबण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे स्ट्रक्चर्स उभे केले. हा प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही काम केलं. पण त्याच्यानंतर तांत्रिक दृष्टिकोनातून शेतकरी जर परमनंट आर्थिक समृद्ध करायचा असेल आणि पाण्याचा स्रोत आणि जमिनीमधील पाण्याची पातळी वाढवायची असेल तर ज्याला वॉटरशेड मॅनेजमेंट म्हणतात, पाणलोट विकास म्हणतात, हे टेक्निकल काम दुसऱ्या टप्प्यामध्ये आर्टअप लिव्हिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्यांच्या मदतीनं, वेगवेगळ्या मार्गदर्शकांच्या मदतीनं, गुमारे सर असतील, मी असेल, आम्ही मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये, मी मराठवाड्यामध्ये परभणी, जालना, औरंगाबाद या भागाचं प्रतिनिधित्व करतो. गोमारे साहेब लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात. आणि मग आम्ही पाणलोट विकासाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना जागृती निर्माण करण्याचं काम केलं. स्वतःच्या शेताला पाणलोट कसा विकसित करायचा, उद्देश एकच आहे की पडलेल्या प्रत्येक थेंबाचं पावसाच्या जमिनीमध्ये मुरला पाहिजेत आणि जमिनीची पाणी पातळी वाढली पाहिजेत आणि त्यातून विहिरीची पाणी पातळी वाढली पाहिजेत, बोरची पाणी पातळी वाढली पाहिजेत. आणि मग त्यांना आम्ही पाणलोट विकासाचं प्रशिक्षण टेक्निकल दृष्टिकोनातून देण्याचं काम केलं. मला अभिमान वाटतो की गोमारे साहेबांनी लातूरमध्ये मांजरा नदीचं पुनरुज्जीवन करून लातूरचा महाभयानक राष्ट्रीय पातळीवर गाजलेला प्रश्न सोडवला. हे 2014ला भाजपचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर जन्म झाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना. आणि याच्या पाठीमागे मार्गदर्शकाची भूमिका आर्टअप लिव्हिंगची होती. आणि मग प्रत्येक गाव तिथं पाण्याचं काम, मग लोकसहभाग असेल, शासनाची मदत असेल, स्वयंसेवी संस्थेची मदत असेल. आणि मला अभिमान वाटतो की मी जालना जिल्ह्यामध्ये क्रांतिकारक काम आमच्या सगळ्या टीमनं जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून केलं. जालना जिल्ह्यातले 150 गावं की जिथं 12 महिने पाण्यानं भरलेले टँकर यायचे आणि एकच फक्त लोकांना टँकरमध्ये आणि टँकरच्या पाठीमागं पडणं आणि पाणी मिळवणं. शेतकरी एक पिकावर समाधान मानायचा आणि शेतीला जसं म्हणतात ना, गावाला जाताना घराला कडी कुलूप लावतात, तसं शेतीला कडी कुलूप लावायचं आणि शहरामध्ये पोट भरण्यासाठी जायचं. ही परिस्थिती असलेली 150 गावं आम्ही पाणीदार बनवली आणि या 150 गावामधल्या शेतकऱ्यांचं आर्थिक जीवन सुधारलं. एक पिकाचा शेतकरी 4 पिकं घेऊ लागला. क्या बात आहे भैया, तुम्ही खूप उत्तम काम केलेलं आहे. आता आपण जरा महादेव भैयांकडून पण ऐकूया. महादेव गुमारेजी उत्पन्न मिळू लागला आणि त्या 150 गावात ते टँकर बंद झाले. आणि विजयलक्ष्मीजी एकच मिनिट घेतो आणि त्यानंतर पाणलोट विकासाचा गावामध्ये राबवतोय. 10 गावामध्ये 85 किलोमीटरच्या डोंगर रांगावर पाणलोटाचे वेगवेगळे कार्यक्रम मागच्या 3 वर्षामध्ये श्रमदानातून आम्ही पूर्ण केले आहेत. आणि आज आता या पावसाळ्यामध्ये ते धबधबे ओथंबून वाहत आहेत, त्या सिस्टीम पूर्ण भरले आहेत आणि शेतकऱ्याच्या विहिरी आजच भरून वाहू लागले आहेत. आणि तो शेतकरी आज गुरुजींना धन्यवाद देतोय, आर्टअप लिव्हिंगला धन्यवाद देतोय, OBBI संस्थेला मदत केली त्यांना धन्यवाद देतोय, IHV ला धन्यवाद देतोय आणि आमच्या सगळ्या टीमला धन्यवाद देतोय. कारण त्याला पुढचं भविष्य दिसू लागलंय की तो शेतकरी आज करोडपती बनण्याचे स्वप्न बघू लागलाय. ते फक्त पाण्यामुळे शक्य झालेलं आहे आणि ते काम आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे. आपल्या स्वतःच्या घरापासून तर निसर्गातल्या प्रत्येक घटकापर्यंत आपल्याला आज पाणी वाचवणं महत्वाचं आहे. पाणी वाचल तर माणूस वाचल. आणि म्हणून विजयलक्ष्मी दिदी, तुमच्या सगळ्या टीमला मी अंतःकरणातून धन्यवाद देतो की तुम्ही आजच्या कार्यक्रमाचं जे टायटल ठरवलंय, जल है तो कल है, खरंच जल है तोही कल है. धन्यवाद. खूप खूप तुमचं कार्य जे विस्तृत होतं ते फक्त आमच्या टीमने हे आता जगापुढे मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. काम तुम्हीच केलेलं आहे भैया हे सगळं गुरुजींच्या कृपेमुळे. आणि जसं तुम्ही गुरुजींचं काम पुढे नेताय तसं आम्ही खारीचा वाटा असं उचललेला आहे की तुमच्या कामाला, या कामाला कुठेतरी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जे कामं होत आहेत त्या कामाला जी प्रसिद्धी मिळावी किंवा लोकांपर्यंत हे काम पोहोचावं म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आणि त्याच्यासाठी आता आपण महादेव
भैयांना विचारूया की महादेव भैया, तुम्ही तुमचं नाव, म्हणजे आता महाराष्ट्रात असं झालेलं आहे, महाराष्ट्रात नाहीये तर भारतामध्ये जे काही आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रोजेक्ट चालतात त्याच्यामध्ये डॉक्टर पुरुषोत्तम वायळजी, महादेव गोमारेजी आणि आपले मकरंद भैया यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं, कारण की या तिघांनी जी ही पुढे चालवलेली चळवळ होती ती सुरू केली आहे. नाहीतर बऱ्याच ठिकाणी प्रोजेक्ट असे चालतात की प्रोजेक्ट सुरू होतात आणि त्यानंतर लगेच बंद होतात. तर आपण नुसता पाण्याचा प्रोजेक्ट नाही केला तर त्याच्या पुढे महादेव भैयांनी जाऊन पुढे, त्याच्याही पुढे जाऊन शेतकऱ्यांपर्यंत ही चळवळ पुरवलेली आहे. तर आपण एक तो छोटासा व्हिडिओ आहे त्यांच्या कामाचा, तो आपण आधी बघूया आणि नंतर महादेव भैया आपल्याला मार्गदर्शन करतील किंवा त्यांच्या कामाबद्दल ते आणखीन जास्त माहिती आपल्याला सांगतील. मैं हूँ मंगल मारुति वाघमारे। मेरे घर में मैं, मेरे पति, सास ससुर और 2 बेटे हैं। हमारा आधा एकड़ का खेत है। खेती में पहले रासायनिक तरीके से करती थी। उससे जो भी उपज होती थी उसमें से 75% तो बाहर के खर्चों में ही लग जाता था। बाहेरच जायचं आणि राहिलेले बचे हुए 25% से हमें बच्चों की पढ़ाई, अस्पताल का खर्च करना पड़ता था। शिक्षणाला मैं हूँ मंगल मारुति वाघमारे। मेरे घर में मैं, मेरे पति, सास ससुर और 2 बेटे हैं। हमारा आधा एकड़ का खेत है। खेती में पहले रासायनिक तरीके से करती थी। उससे जो भी उपज होती थी उसमें से 75% तो बाहर के खर्चों में ही लग जाता था। बाहेरच जायचं आणि राहिलेले बचे हुए 25% से हमें बच्चों की पढ़ाई, अस्पताल का खर्च करना पड़ता था। शिक्षणाला, दवाखान्याचा खर्च आला, ते काय पुरायचं नाही। तो वो काफी नहीं था। हमें खेती में निवेश करने के लिए लोगों से कर्ज लेना पड़ता था। और 2 बेटे हैं। गत 3 साल से मैं किसानों को ऑर्गेनिक फार्मिंग का ट्रेनिंग देता हूँ। किसानों को ये आत्मविश्वास दिलाया है कि आप ऑर्गेनिक फार्मिंग करेंगे तो आपके उत्पादन में कोई कमी नहीं आएगी, बल्कि आपका उत्पादन बढ़ेगा। एक ही खेत में इस प्रकार से हम खेती की रचना करने जा रहे हैं जिससे फार्मर्स आज भी इनकम मिले, कल भी मिले और उसको भविष्य में पेंशन प्लान के रूप में कुछ पैसा मिले, कुछ इनकम मिले। मैं अब रासायनिक खेती छोड़ के जैविक खेती करती हूँ। उसके लिए लगने वाला केचुए का खाद मैं खुद अपने खेत पे बनाती हूँ। आणि ते करत असताना जे ये करने से जो भी पैसा पहले बाहर के रासायनिक खाद या कीटनाशक पे खर्च होता था उसकी बचत हो गई। पूर्ण माझा खर्च कमी झाला। जैविक खेती के लिए मैंने मिश्र खेती का तरीका अपनाया। अलग अलग तरह की सब्जियां लगाई, जैसे टमाटर, गोभी, पत्ता गोभी, फूल गोभी, मिर्च, प्याज, लहसुन। हे पूर्ण मिश्र पीक पद्धतीने घेतली। सेंद्रिय करत असताना जे भाव मिळते, जैविक खेती के उत्पाद को रासायनिक खेती के उत्पाद से ज्यादा दाम मिलता है। इससे हमारा मुनाफा बढ़ गया। जैविक खेती से उपज भी बहुत बढ़िया है। माझा भाजीपाला आहे, आरोग्य पण चांगलं झालं। इससे सबका स्वास्थ्य भी बहुत ही अच्छा हो गया है। लोगों की बीमारियां कम हो जाए, उत्पादन और आमदनी बढ़ जाए, इस उद्देश्य से उसने महिलाओं के संगठन बनाए। उनको भी वो यह जानकारी देती है ताकि उनको भी इससे मुनाफा हो। ये सब करते हुए हम बस उसकी सहायता कर रहे हैं। मुझे मेरे माता पिता के काम से बहुत गर्व महसूस होता है।
था कि हम जब शहरों में पानी का इस्तेमाल करते हैं तो हमारे दिमाग में शहर में पानी यानी इसलिए होता है, पीने के लिए होता है, नहाने के लिए होता है, कपड़े मतलब हमारी रोज की जरूरतें, कार धोने के लिए, इसके लिए होता है। पर गांव के लोग पानी के बारे में सोचते हैं तो पहले तो खेती आती है और उसके बाद में धान, यानी वो धान कैसे पिकाए, कैसे बेचे, क्या करे। तो इन सब के लिए हमारे फार्मर्स को जो है आर्ट ऑफ लिविंग से बहुत अच्छी तरह से सपोर्ट मिलता है। हम सिर्फ फार्मर्स को खेती करना नहीं सिखाते हैं, उसे कैसे उसे बेचना है या क्या करना है ये सभी भी हम उनको सिखाते हैं। और ये दोनों काम हमारे जो डायनेमिक टीचर्स है और ये जो बढ़ा रहे हैं इस काम को, उसमें से जो YLTP जो मैंने पहले भी बताया कि यूथ लीडरशिप प्रोग्राम के माध्यम से हमारे जो यूथ है गांव में खेती ना बचने के कारण से जो शहरों की तरफ भाग रहे थे, उनको उनके गांव में ही कैसे रखा जाए, उनको उनके फैमिली के साथ में रहने के लिए कैसे प्रोत्साहित किया जाए और उन्हें क्या काम धंधा दिया जाए। क्योंकि अगर खेती नहीं है तो उन्हें समझ में ही नहीं आता था कि वो क्या काम करे करके। और ये काम बहुत अच्छी तरह से पूरे भारत भर में हमारे महादेव बोमारे जी जो है वो पहुंचा रहे हैं। तो महादेव भैया, आप आपके विचार अभी हमारे सामने प्रकट कीजिए कि आप इस प्रोजेक्ट से कैसे लेते हैं। फिर उसके साथ हमारे पास कुछ सवाल भी आ रहे हैं, तो उन सवालों के जवाब भी हम आपको देंगे। महादेव भैया, आप हमें बताइए इसके बारे में। हा विजया दीदी, आपल्या सर्व टीमचं अभिनंदन. खूप छान काम आपण हाती घेतलंय. जसं आता पुरुषोत्तम भाईंनी सांगितलं की लातूर जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण मराठवाड्यामध्ये हे काम आपण 2013 पासून सुरू केलेलं आहे आणि आज हे काही 2-3 जिल्ह्यातनं केलेलं काम होतं. पूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर याची व्याप्ती पसरली आहे आणि संपूर्ण भारतातल्या अनेक राज्यांमध्ये नदी पुनर्जन प्रकल्प मोठ्या प्रमाणामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून IHVच्या माध्यमातून आज राबवला जात आहे. हे काम करत असताना एक लक्षात आलं की प्रामुख्याने पाण्याबरोबर ह्या पाण्याचा उपयोग, ज्या कामासाठी आपण हे पाणी निर्माण करतो, या पाण्याचा उपयोग जर योग्य प्रकारे नाही झाला तर पूर्ण आपले कष्ट जे आहेत ते वाया जाणार आहेत. आणि म्हणून यासोबत काम करत असताना एक गोष्ट आमच्या लक्षात आली की शेतीसाठी आपण पाणी तयार करतोय तर शेतीमध्ये या पाण्याचा योग्य पद्धतीने वापर झाला पाहिजे. या पाण्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, शेतकरी सुखी समाधान झाला पाहिजे, जेणेकरून येणारी जी पिढी आहे ती शेतीमध्ये परत रिव्हर्स मायग्रेट होईल. जे मुलं आज शेती परवडत नाही म्हणून शहराकडे वळतात, शहरात मिळेल ते काम करतात. काही मुलं अगदी मजुराचं काम करतात, घरची 5 एकर 10 एकर शेती असताना. अशा अनेक कुटुंबांना परत आपण शेतीमध्ये आणण्याचं काम या पाण्याच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि म्हणून एक गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने मला सांगावीशी वाटते की शेतीमध्ये जेवढ्या अमर्याद संधी आहेत त्या कुठल्याही व्यवसायात नाहीयेत. याच्याकडे जर आपण व्यवसाय म्हणून बघितलं तर निश्चितपणे एक मोठी क्रांती आपण या देशामध्ये घडवू शकतो. आणि याचा एक छोटासा प्रयत्न आपण 2013 पासून जे पाण्याचं काम करत आहोत त्यासोबत आपण शेतकऱ्यांना शेतीमध्ये नैसर्गिक पद्धतीनं कुठल्याही खताशिवाय, औषधाशिवाय त्याचं उत्पन्न डबल कसं होईल, उत्पन्नामध्ये वाढ कशी होईल. आज ज्या सर्वांसमोर जी समस्या आपल्याकडे आहे की शेतीचं उत्पादन जे आहे हे सेंद्रिय पद्धतीनं, रासायनिक पद्धतीपेक्षा कमी मिळतं, नैसर्गिक पद्धतीनं शेतीतलं उत्पादन कमी मिळतं. हा समज जोपर्यंत शेतकऱ्याचा दूर होत नाही तोपर्यंत कुठलाही शेतकरी या मुवमेंटकडे, या चळवळीकडे वळणार नाही. आणि प्रामुख्यानं शेतीमधलं उत्पादन वाढत असताना दुसरंही आमच्याकडे चॅलेंज होतं की याच्यामध्ये कुठलंही रासायनिक खत टाकायचं नाही. त्यामुळे 2 गोष्टी आम्ही सोबत घेऊन चालत होतो की शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि शेतीमध्ये कुठल्याही पद्धतीचं विष न गेलं पाहिजे, अन्नामध्ये आपल्या खाणाऱ्या लोकांच्या विष न गेलं पाहिजे. आणि या पद्धतीनं काम करत असताना अनेक अडचणीला सुरुवातीची 2-3 वर्षे सामोर गेली. पण याच्यामध्ये जसं आम्ही अगदी खोलात गेलो, काही वेगवेगळ्या ठिकाणच्या भारतभरातल्या या विषयावर काम करणाऱ्या लोकांशी आमचा संपर्क आला. आम्ही शेतीमध्ये वेगळे प्रयोग केले. यातनं एक लक्षात आलं की निश्चितपणे रासायनिक पेक्षा सेंद्रिय शेतीमध्ये, नैसर्गिक शेतीमध्ये, ज्याला आपण काही म्हणा ज्याच्या शेतीमध्ये विष नाही, मी तर असं म्हणेन की अशी शेती ज्या शेतीमध्ये विष नाहीये अशा शेतीमधनं उत्पादन रासायनिक पेक्षा दुप्पट किंवा तिप्पट मिळू शकतं. तर हा मुख्य उद्देश या कार्यक्रमाचा होता की शेती पाण्यासोबत जी एक इकॉलॉजी सिस्टीम आपली पूर्णपणे बिघडली आहे, जी बायोडायव्हर्सिटी आपली बिघडली आहे ती परत रिस्टोर करणं. आणि म्हणून 13 पासून काम करत असताना पाण्यासोबत आम्ही एक महत्वाचा जो मुद्दा घेतला
की शेतीमध्ये शेतकरी आज ज्या पद्धतीनं पिकं घेतोय ही सारी पिकं ही मोनोक्रॉपिंग आहेत. म्हणजे एकाच पद्धतीचं पीक. अशा पिकामध्ये काय होतं प्रामुख्याने की ज्यावेळेस शेतकरी आपल्या शेतीमध्ये एकच पीक घेतो आणि काही कारणानं त्या पिकावर आजार येतात, पाऊस कमी पडतो, पाऊस जास्त होतो, अनेक कारणामुळे त्या पिकाचं नुकसान झालं तर शेतकऱ्याच्या हाती पूर्ण वर्षभर काही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांना या प्रोजेक्टच्या माध्यमातून, या कामाच्या माध्यमातून एक गोष्ट आम्ही शिकवली की तुमच्या शेतामध्ये जसं आपण शहरातली सारी मंडळी आपली गुंतवणूक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करता, शेअर्स मध्ये असेल, गोल्ड मध्ये असेल, प्रॉपर्टी मध्ये असेल, म्युच्युअल फंड असतील, आपले पीपीएफ असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जे आपण गुंतवणूक करता अनेक बास्केट्स मध्ये, तसं आमच्या शेतकऱ्याला आम्ही हे ट्रेनिंग दिलं की शेतीमध्ये काम करत असताना शेतीमध्ये विविध प्रकारची रचना आपण उभी केली पाहिजे, ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना आज, उद्या आणि भविष्यामध्ये पेन्शन प्लॅन सारखा पैसा मिळाला पाहिजे, त्याच्या रोजच्याही गरजा भागल्या पाहिजेत, मधल्या काळामध्ये येणारे त्याचे लग्न असतील, मुलीचे शिक्षण असेल, मुलांचं याही गरजा भागल्या पाहिजेत. अशा पद्धतीचा प्रोग्राम आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून, जे आपलं जलजागृती अभियान आहे, ज्याला आपण रिव्हर रिज्युरेशन प्रोजेक्ट म्हणून आज आपण राबवतोय, या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना या पुढच्या टप्प्यामध्ये या ट्रेनिंग दिल्या. पाण्याचं काम आपण महाराष्ट्रामध्ये 300 पेक्षा जास्त गावामध्ये पाण्याचं काम झालेलं आहे, पण यासोबत शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे या दृष्टीने आम्ही कार्यक्रम हाती घेतला. आणि आपण बघतोय आज की महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणचे शेतकरी आज आपल्या शेती उत्पादनामध्ये जे आपण टेक्निक शिकवतो त्या टेक्निकच्या माध्यमातून उत्पादनामध्ये त्यांच्या वाढ झालेली आहे, शेतीचा पोत सुधारलेला आहे, शेतीचा जो दर्जा आहे, शेतीचा जो सेंद्रिय कर्ब आहे, याच्यामध्ये खूप चांगली वाढ झालेली आहे. तर एकंदरीतपणे या साऱ्या गोष्टी आपण करतोय. आणखी 15 मिनिट आहेत आपल्या सेशन्सला. जास्त बोलण्यापेक्षा वाटतं की लोकांकडनं जे प्रश्न येतील त्याला उत्तर देणं अधिक चांगलं राहील. आपण बोलत त्यापेक्षा लोकांच्या काही शंका आहेत, जे प्रश्न आहेत त्याच्यावर आपण चर्चा करू. जसं तुम्ही महादेव भैया, मला तुम्ही सांगा की नैसर्गिक शेती तुम्ही करता. हा बोला. तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करताय, तसं SSIST च्या माध्यमातून, म्हणजे जी आपली आर्ट ऑफ लिव्हिंगची आणखीन एक ब्रांच म्हणूया आपण आहे, जी SSIST जी शेतकऱ्यांसाठी काम करते, तर त्या याच्यामधून माध्यमातून आमचे काही लोक, हमारे कुछ लोग जो है जो हमारे टीचर्स है, जो नेचुरल फार्मिंग टीचर है और होम गार्डनिंग के टीचर्स है, वो भी आज हमारे साथ में जुड़े हुए देश भर से. तो उनके कुछ सवाल है कि आप ये जो कार्यक्रम कर रहे हो, तो उसी अनुसंधान से हमारे पास कुछ लोगों के सवाल है. तो अनुराधा जी अभी आपसे सवाल पूछेगी. अनुराधा जी, ओवर टू यू. नमस्कार भैया. मला तुम्ही सांगा, तुम्ही नैसर्गिक शेती करता, मग नैसर्गिक शेतीमध्ये असं म्हटलं जातं की पाण्याची खूप प्रमाणात बचत होते, ह्याच्यावर काही प्रकाश टाकता येईल का तुम्हाला? हो, निश्चितपणे. नैसर्गिक शेतीचा जो मेन पाया जो आहे तो जमिनीतला सेंद्रिय कर्ब. जमिनीमध्ये जेवढा बायोमास असेल, सेंद्रिय कर्ब असेल, आपण जर घरामध्ये आपल्याकडे जर आपण स्पंज घेतला एक आणि त्या स्पंज मध्ये पाणी टाकलं, तर स्पंज मधलं पाणी आपलं स्पंज जसा शोषून घेतो ना, तुम्ही टेबलवर पाणी टाका, टेबलवर पाणी लागले तिकडे तिकडे पसरून जातं ते. पण स्पंज मध्ये पाणी जर टाकता तुम्ही, ते स्पंज पूर्णपणे पाणी काय करतं, ते ओढून घेतात. नैसर्गिक शेतीमध्ये करतो. सेंद्रिय शेती थोडी आहे, उत्पादन शक्ती. हॅलो, ऐकायला येतं? हो. हॅलो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जेव्हा आपण ही नैसर्गिक शेती करतो तेव्हा पाणी कमी लागतं, म्हणजे तर या ठिकाणी या जमिनीमध्ये जे काही पावसाचं पाणी पडतं म्हणून यामुळे या जमिनीची जी पाणी धारण क्षमता आहे ती वाढते आणि सेंद्रिय कर्ब असल्यामुळं हे जे पाणी आहे पिकाला हे जास्तीचं पण होत नाहीये. हे पूर्ण पाणी तो कर्ब मध्ये साठवून ठेवलेलं असतं. त्यामुळे ज्या ज्यावेळेस पिकाला गरज आहे त्यातनं पाणी पिकाला मिळत जातं आणि जमिनीमध्ये पण पाण्याची पातळी वाढण्यासाठी या साऱ्या शेतीचा उपयोग होत असतो. सोबतच आपण शेतीच्या बांधावर जी झाडं लावतो त्याच्यामुळे शेती माती वाहून जाते पाण्यासोबत, माती वाहून जाते, त्या ठिकाणी
ठिकाणी थांबते. झाडाची मुळं प्रचंड प्रमाणामध्ये जमिनीमध्ये पाणी घेऊन जातात. त्याच्यामुळे त्यातनं मिलियन्स ट्रिलियन्स जीवाणू भैया याचा अर्थ जर शहरामध्ये सुद्धा शेती करायला सुरुवात केली लोकांनी, म्हणजे त्यांच्या त्यांच्या गच्चीवरती, त्यांच्या त्यांच्या पॉट्स मध्ये जो भी उन्हें अवेलेबल मिलता है उसमें अगर उन्होंने अपने माध्यम से कि देखना, क्योंकि हम क्या है सारे भारतीय जो है हमारे नस में कहीं ना कहीं वो खून में हमारे साथ में खेती जुड़ी हुई है। तो आज भी देखना लोगों का शौक होता है, शायद वो अलग अलग तरह से कर रहे हैं, कोई अपने गमलों में फूलों के पौधे लगा रहे हैं, कोई सब्जियां उगा रहे हैं और बहुत अच्छी तरह से। तो इसका मतलब ये है कि जब नैसर्गिक खेती करते हैं तो उसमें पानी की कम जरूरत लगती है, क्योंकि बहुत सारी सोसाइटीज में इसीलिए मना किया जाता है क्योंकि उनको लगता है कि ये लोग पानी बहुत ज्यादा खर्च कर देंगे। तो आपके कहने का मतलब ये है कि हम अगर नैसर्गिक खेती करते हैं या नैसर्गिक खेती हमारे गमलों में भी अगर करते हैं होम गार्डनिंग के माध्यम से, तो हमें पानी की बहुत कम जरूरत होगी। अनुराधा जी, और कुछ सवाल है अपने पास आगे तो आप पूछ सकते हो। भैया मला असं विचारायचं, शहरामध्ये तर लोक शेती करायला लागली आहेत, तर त्यांना पाणी किती घालायचं आणि काय करायचं हे समजत नाही. काही जण जास्त पाणी घालतात म्हणून रोपं मरतात, काही जण कमी घालतात म्हणून मरतात. तर ते कसं आणि कधी किती घालायचं ह्याच्याबद्दल काही मार्गदर्शन करू शकाल का तुम्ही? हो, बरोबर आहे. जास्त पाणी झालं तरी पिकाला ते नुकसानीच आहे. जसं आपली गरज आहे तशीच कुठल्याही सजीवाची तीच गरज आहे की त्याला योग्य तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी मिळालं पाहिजे. आणि यासाठी तुम्हाला एक सोपा उपाय असा आहे की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या गमल्यामध्ये कुंडीमध्ये हात घालाल, ती माती जी आहे ती माती कडक असता कामा आणि ती माती एकदम सॉफ्ट पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही कुंडीतली माती हात घालून घेता आणि ती माती हातामध्ये असा मुटका करतात, गोळा करता, ते त्या मातीचा असा गोळा बनला पाहिजे, पण हाताला चिखल लागला न पाहिजे. या पद्धतीचं ओलावा त्या मातीमध्ये त्या कुंडीमध्ये असला पाहिजे. म्हणजे मातीचा चिखल हाताला लागता कामा नये किंवा मातीचा गोळा देखील असा घट्ट झाला पाहिजे, तो फुटता कामा नये. तर ज्या वेळेस माती अशा पद्धतीची असते त्यावेळेस पाणी टाकू नका. 2 दिवसानंतर माती परत सुकते थोडीशी, मग त्यावेळेस पाणी टाका. आणि काही ठिकाणी काय होतं की ज्यावेळेस आपण एखादा गमला किंवा कुंडी ठेवतो त्याच्या खाली प्लास्टिकचा एक बॉल असतो ज्यातनं पाणी बाहेर आपल्या फरशीवर पडू नये म्हणून. त्या बॉलमध्ये जर सारखं पाणी थांबत राहिलं ते देखील मुळाला जे ऑक्सिजन मिळणार असतो तो स्टॉप करतो. त्यामुळे ज्यावेळेस जे पाणी खालच्या पॉटमध्ये जे पाणी थांबतं ते पाणी लागलीच आपण 2-3 तासांनी काढून टाकलेलं अधिक चांगलं असतं. त्याच्यामुळं पिकाच्या वाढीसाठी त्याची मदत होते. जे काही आपण कुंडीमध्ये भाजीपाला असेल काही असेल लावतो त्यासाठी त्याची मदत होते. आपने बहुत अच्छा सजेशन बताया भैया। मतलब हम अगर गमले रखते हैं तो गमलों के नीचे जो प्लेट रखते हैं वो डायरेक्ट अगर रखेंगे तो उसका हम सोचते हैं कि हमारे घरों में या हमारे टेरेस पे वो पानी ना जमा हो जाए, पर इसका मतलब दुरुपयोग ही हो रहा है। तो हमें उसके लिए नीचे कुछ रखना चाहिए और उसके ऊपर प्लेट के अंदर और उस प्लेट के अंदर और गमले के बीच में कुछ रखें कि जिससे पानी भी बह के चला जाए और एयर सर्कुलेशन मिले और प्लांट्स खराब ना हो जाए। भैया आपने बहुत अच्छी टिप बताई है। हमारे पास कुछ हिंदी सवाल भी है। अब हम हिंदी में कुछ सवाल पूछेंगे, मेघा जी हमें पूछेगी हिंदी के सवाल। मेरा सवाल ये है कि शहर में रहने वाले जो लोग हैं उनके पास बहुत ज्यादा जमीन नहीं है, लेकिन उनको उत्साह बहुत ज्यादा है, तो वो गमले में या टेरेस में या अपनी बालकनी में सब्जियां उगाना चाहते हैं। तो ये जो अपनी नैसर्गिक खेती है वो खेती बोलते हैं ना, तो हम गमले में आते हैं, तो क्या ये लोग अपने गमले या टेरेस में ऐसे सब्जियां उगा सकते हैं, ये आनंद ले सकते हैं? हाँ, बिल्कुल उगा सकते हैं। वही तो ट्रेनिंग प्रोग्राम अभी चालू होने जा रहा है। लेकिन इसमें सबसे एक बड़ी इंपॉर्टेंट चीज आप सब लोग ध्यान में रखिए कि जितना उसमें कंपोस्ट रहेगा, जितना ऑर्गेनिक मैटर रहेगा,
उतनी वो सब्जियां अच्छी आएगी। हम क्या करते हैं कि खाली मिट्टी भर देते हैं और बाहर से कहीं तो भी कुछ डाल उसमें फर्टिलाइजर ला के डालते हैं, वो ऑर्गेनिक हो या नॉन ऑर्गेनिक हो, तो इससे काम नहीं चलेगा। तो उसमें कम से कम गमले में 50%, 33% तो चाहिए ही, लेकिन 50% अगर उसमें सेंद्रीय कर्ब रहेगा, ह्यूमस रहेगा, तो क्रॉप की आपकी ग्रोथ अच्छी हो जाएगी और उससे डिसीज भी कम नहीं होगा। यानी कि जितना पौष्टिक खाना हम खाते हैं उतनी हमारी इम्यूनिटी पावर बढ़ती है। वही चीज पौधों में काम आती है कि जितना अच्छी ढंग से उसको कंपोस्ट खत अगर आपके गमले में रहेगा तो निश्चित रूप से आपकी गमलों की ग्रोथ अच्छी हो जाएगी। और दूसरा ध्यान रखना है आपको शेडिंग का, यानी कुछ जो सब्जियां होती है उसको सनलाइट काफी लगती है, कुछ सब्जियों को कम सनलाइट लगती है, तो ये भी थोड़ा सा ध्यान रख के आपको उस ढंग से प्लान करना है। ये 2-3 चीजें ध्यान में रखे, पानी का सही उपयोग, उसको हवा मिलनी चाहिए, उसको प्रकाश मिलना चाहिए और अंदर सेंद्रीय कर्ब होना चाहिए। 4 चीजों का आप ध्यान रखेंगे तो बाकी कुछ भी करने की जरूरत नहीं है। हवा, पानी, प्रकाश और सेंद्रीय कर्ब, ये 4 चीजों से ही आपके पौधे बड़े आ जाएंगे। मेरा और एक सवाल है, क्या हम नैसर्गिक खेती को सस्टेनेबल फार्मिंग कह सकते हैं, जिससे हमें फायदा भी होगा, हमें रासायनिक खाद की जरूरत नहीं पड़ेगी और हम बहुत आसानी से खेती कर सकते हैं? जय गुरुदेव। जितनी स्पेस है उस हिसाब से आपको थोड़ा ध्यान रखना पड़ेगा। जी, मेरा सवाल था जी, कि सस्टेनेबल फार्मिंग जिसे कहते हैं, तो क्या हम ये जो नैसर्गिक खेती है उसे सस्टेनेबल फार्मिंग कह सकते हैं? यस। और किस तरह से ये सबको मीन्स हेल्पफुल है? हाँ, उसमें काफी सारे पहलू है, लेकिन कुछ जो इम्पोर्टेंट पहलू है उसके बारे में डिस्कशन करूंगा मैं। नैसर्गिक खेती से पहला काम है, हमारी जो जमीन है जिसे हम काली माँ कहते हैं, जमीन को, उसमें कोई जहर नहीं जाएगा। जमीन में जहर नहीं जाएगा तो आपके अनाज में जहर नहीं आएगा, और अनाज में जहर नहीं आएगा तो आपकी निश्चित रूप से जिस लिए हम अनाज खाते हैं आपका पर्पज सॉल्व हो जाएगा, हम बीमार नहीं पड़ेंगे और हमें हेल्दी फूड मिलेगा। तो ये एक इसकी श्रृंखला है। दूसरी जो बात होती है कि नैसर्गिक खेती से सबको अनाज मिलेगा, या इतनी सारी बड़ी पॉपुलेशन को हम कैसे नैसर्गिक खेती से अनाज दे सकते हैं। मैं पहले ही कहा कि अगर जमीन में आपको प्रॉपर मात्रा में, पर्याप्त मात्रा में अगर सेंद्रीय कर्ब है तो निश्चित रूप से आज रासायनिक खेती में हम जितना यील्ड ले रहे हैं उससे डबल यील्ड हम ले सकते हैं। जैसे कुछ उदाहरण बताऊंगा, ज्वार का उत्पादन पूरे महाराष्ट्र में देखा जाए तो 8 क्विंटल पर एकड़ होता है। हमने लास्ट 3-4 साल से ज्वार का जो प्रोडक्शन है 20 to 30 क्विंटल पर एकड़ ले रहे हैं, यानी कुछ किसान हमारे 30 क्विंटल तक चले गए। हमारा तूर का प्रोडक्शन हमने 18 क्विंटल लिया, हालांकि महाराष्ट्र में एवरेज तूर का जो यील्ड है वो 8 से 12 क्विंटल तक जाता है। चने का यील्ड भी हमने उतना ही लिया, 18 क्विंटल। मूंग का भी काफी बम्पर क्रॉप हमने ले लिया। तो काफी गेहूं का हमने 32 क्विंटल पर एकड़ लिया, यानी कि 8 से 10 क्विंटल को गेहूं का उत्पादन नहीं मिलता, हमने 32 क्विंटल पर एकड़ निकाला। तो ये तो सब चीजें हैं, अगर जमीन को पौष्टिक बनाए हम, जैसे कि हमारी शरीर को हम जैसा अच्छा खा के पौष्टिक बनाते हैं, वैसा जमीन को भी हम, जो भी जमीन से निकलता है वही जमीन में चला जाएगा। जमीन बहुत ही अच्छी बन जाएंगी, फर्टिलाइज बन जाएंगी। और इसे हमें हर साल जमीन में मल्टी क्रॉपिंग लेना चाहिए। जमीन में हमें कुछ जो ग्रीन मैन्योर है उसको रोटावेटर करके जमीन के अंदर ही उसको फिर से डाल देना चाहिए। तो ये हम नहीं करते, हमको सब चीजें रेडीमेड चाहिए, और रेडीमेड की वजह से ही पूरा हमारा खेती का नुकसान हो रहा है, हमारा अनाज जो है पूरा हम टॉक्सिन फ्री बना रहे हैं। तो इसीलिए हमें नैसर्गिक खेती जो है यही सस्टेनेबल मॉडल है, जिससे पूरी जो एक इकोसिस्टम है, जो बायोडाइवर्सिटी इतनी सारी अपने देश में है, वो फिर से अगर मेंटेन हो जाएगी तो निश्चित रूप से कोई भी जो नैसर्गिक आपत्ति आ रही है वो न आएगी और सबका सेहत, तबियत सबकी ठीक रहेगी। अनुराधा जी, और कुछ सवाल है?
मेरा एक सवाल है कि मेरे बच्चे जो है वो बिल्कुल सब्जी खाते नहीं है, तो ये इसके लिए मैं कुछ कर सकती हूँ? आप कुछ सलाह दे सकते हैं इसके लिए? हाँ, अगर बेसिकली देखा जाए तो नेचुरल जो भी सब्जियां है उसकी टेस्ट अलग रहेंगी। जैसे कि आप कुकुम्बर बाजार से लाते हो, तो बाजार से जो कुकुम्बर केमिकल वाला है, आप सुबह लाएंगे तो शाम में वो एकदम काला पड़ जाता है। लेकिन जो नेचुरली ग्रो कुकुम्बर है वो आप टेबल पे 3 दिन भी रखो विदाउट फ्रिज, तो वैसे के वैसे वो फ्रेश रहेगा। और अल्टीमेटली जो नेचुरल सब्जियां है उसकी टेस्ट भी बहुत अलग होती है। तो थोड़ा सा आप ये भी कोशिश कीजिए कि नेचुरल अगर आपके घर में अगर पॉसिबल है कहीं से, तो वो थोड़ा सा देखिए, तो निश्चित रूप से बच्चे सब्जियां खाने लगेंगे। हाँ भैया, ये तो हमारा अनुभव है। जब हम लोगों को सिखाते हैं, जब हम लोगों को सिखाते हैं कि घर में कैसे उगाना है, उसके बाद में बहुत सारे लोग हमें ये बताते हैं कि सही में हमारे बच्चों ने अभी खाना सीखना शुरू कर दिया है, हमारे बच्चे खा रहे हैं। लेकिन इसमें बड़ी समस्या आती है हमारे लिए बीज की। तो आप कुछ बीज पे प्रकाश डालोगे कि उस चीजों में क्यों नहीं स्वाद होता है और हम जो देसी बीज से जो लगाते हैं उसमें स्वाद होता है वगैरह, क्या फर्क है दोनों में? हाँ, कैसा है कि हमारे जो सदियों से जो बीज चले आ रहे हैं उसमें काफी स्वाद है, ये आपको अनुभव से पता चलेगा। लेकिन बाजार में जो हाइब्रिड सीड आ रहे हैं वो दोनों सीड को कुछ मिक्सिंग करके क्रॉस करके ये सीड बनाते हैं, जिससे लगता है कि किसानों को जल्दी से जल्दी उत्पादन मिल जाए। तो ऐसे सीड्स में क्या होता है, उसको फर्टिलाइजर ज्यादा लगता है, केमिकल ज्यादा लगता है, उसकी ग्रोथ भी फास्ट हो जाती है। लेकिन जिस चीज की ग्रोथ फास्ट हो जाती है उसमें ना टेस्ट होती है, ना वो अपने लिए कुछ सेहत के लिए आपके वो ठीक होती है, सब चीजें हानिकारक है। जिस भी चीज की ग्रोथ नेचुरली न हो जाए, कम समय में हो जाए और ये एक्सेस हो जाए, तो इसका मतलब है कि उसमें काफी सारे कंटेंट्स टॉक्सिन उसमें आया है। तो देसी सीड्स में बेसिकली क्या होता है कि हर चीज का साइकिल है, वो कौन से सीजन में वो आना चाहिए वही सीजन में वो आएंगे। जैसे कि आप देखेंगे कि शीशम, जिसको हम मोहरी कहते हैं, शीशम अगर आप कितने भी आपके खेतों में पड़ने रह दीजिए, तो शीशम की ग्रोथ कभी खरीफ में नहीं होती, यानी कि जून जुलाई अगस्त सितंबर में नहीं हो जाएंगी। लेकिन जो रबी का सीजन आएगा तो वही बीज ऑटोमेटिकली खेती से जर्मेंट हो जाएंगे और उसी सीजन में शीशम आ जाएगा। तो नेचर ने रबी के क्रॉप अलग दिए हैं, खरीफ के लिए अलग दिए हैं। तो ये जो साइकिल है, यानी कि फल का भी ऐसा ही है, हर सीजनल फल अलग अलग होते हैं। तो उसी को अगर हम मेंटेन करें, उसी बीज को हम मेंटेन करें, तो निश्चित रूप से हमारी जो अनाज की जो क्वालिटी है निश्चित रूप से वो बहुत ही बढ़िया रहेगी। आप कुछ चीजें इस साल थोड़ा सा मूंग का भी प्रोडक्शन अच्छा हो रहा है, और कुछ चीजें भी मैं कुछ लोगों को मुंबई भेजूंगा इस साल, तो आपको पता चलेगा कि इसका ओरिजिनल टेस्ट क्या होती है। हम ओरिजिनल टेस्ट ही अभी भूल गए हैं। तो ये सब चीजें है इसमें। तो सीड जो है अपना देसी काफी जगह पे अभी मिल रहा है, अवेलेबल हो रहा है। आपने जो एसएसआईटी ट्रस्ट है, काफी पूरे भारतवर्ष से एसएसआईटी ट्रस्ट में सीड कलेक्ट हो रहा है और वहीं से डिस्ट्रीब्यूट भी हो रहा है। तो सबको विनंती है कि आप जो भी आपको अगर कुछ उगाना चाहते हो आपके घर में गमलों में, तो एसएसआईटी ट्रस्ट के माध्यम से आप बीज वहां से मंगाइए, तो वो बीज आपको प्योर नेचुरल देशी बीज आपको मिलेंगे वहीं से। मेरा अगला सवाल है पुरुषोत्तम भैया से। पुरुषोत्तम भैया, आपने जो ये कार्य शुरू कर दिया था तब और अब में क्या फर्क आपके गांव में आया है? लोग जानना चाहते हैं कि मतलब जैसे अभी एक किसानों की क्या स्थिति हो गई है, और किसानों के साथ में जैसे माधव भैया ने जो हमारी मंगला जी का वीडियो हमने देखा था कि एक लेडीज भी बाहर निकल के, एक स्त्री बाहर निकल के इतना बड़ा काम कर रही है, और खुद नहीं कर रही है वो, और लोगों को भी फैला रही है। तो ऐसा आपका अनुभव हमें कुछ है तो बताइए। पुरुषोत्तम भैया, हमारी आवाज आ रही है आप तक?
शायद पुरुषोत्तम भैया के यहाँ नेटवर्क का कुछ प्रॉब्लम इशू हो गया है शायद। तो महादेव भैया, आप हमारे ये जो गमले में खेती करने वाले हैं, क्योंकि उनके पास जमीन नहीं है, तो खेती में जो होता है वो जो गमले में समेट के करने वाले हैं, जो भी मैं उनको सिटी फार्मर्स बोलती हूँ, शहरों के किसान जो है, तो Yes, urban वो ये farmer. सब काम करना चाहते हैं, तो आप उनको क्या संदेश दोगे? आप जब तक हमें पहुंचाओगे तब तक आ जाएगा, बट जैसे ऐसे लॉकडाउन की सिचुएशन अभी आ गई, तो लॉकडाउन की सिचुएशंस में लोगों को ये सब चीजें मिलना बंद हो गया था, तो इसीलिए क्या वो ऐसी सिचुएशन अगर आगे चल करके कभी आई ना आए, पर अगर आ गई नेचुरली कुछ, तो क्या उनको ये बेनिफिट हो जाएगा, वो सारा कुछ उगा सकते हैं गमले में? हाँ बिल्कुल, लेकिन आगे चल के आपके जो भी अभी ये जो कंस्ट्रक्शन हो रहे, फ्लैट सिस्टम डेवलप हो रहे हैं, उसमें एक ऐसी जगह रखनी चाहिए 100 स्क्वायर फुट की, जहाँ पे वो अच्छी सनलाइट आ जाए और उसमें से आप सब्जियां ग्रो कर सके। क्योंकि 100 स्क्वायर फीट भी आपके पास अगर स्पेस है, तो मैं आपको यकीन दिलाता हूँ कि साल भर जो भी सब्जियां लगती है आपको, काफी कम सब्जियां आपको बाहर से लानी पड़ेगी। काफी सारी सब्जियां, आप 10 से 15 सब्जियां हर समय आपके घर में अवेलेबल होगी। तो ऐसा स्ट्रक्चर्स हम बना सकते हैं। उसके लिए थोड़ा सा स्पेस आपको रिजर्व करके रखना है। तो जो बेसिक चीजें लगती है, जैसे कि मिर्ची है, टमाटर है, जिंजर है, कोथिंबीर है, तो ये चीजें 12 महीने आपके गमले में आप लगा सकते हो। तो इसके लिए कुछ सीजनल नहीं है, 12 महीने आते हैं। कुछ चीजें जो है वो कुछ सीजन में आते हैं, जैसे कि मूली है, वो खरीफ में आएगी, रबी में नहीं आएगी मूली। तो रबी में आपको मेथी डालना है उस जगह पे। गाजर आपको अभी जो 15-20 दिन के बाद में आप अगर गाजर डाल सकती है अभी, तो वो गाजर आपको कंटिन्यू चलेगा। तो ये सब चीजों जो है, तो उस काफी चीजों को सनलाइट लगता है, तो वो देखना थोड़ा सा आपके लिए जरूरी है। तो गमलों में भी जो सब्जियां हम करते हैं, तो वो पूरे फैमिली के लिए सुटेबल होती है, पूरी इनफ होती है, पर्याप्त होती है। तो ये थोड़ा सा आपको देखना है। लेकिन पहले जो मैंने कहा कि गमलों में भी अगर गमला कैसा भरना है, ये सबसे जरूरी है। उसमें हम कंपोस्टिंग नहीं डालते, मिट्टी डाल दे खादी। तो गमलों में क्या होता है कि पानी, जमीन में क्या है कि पानी पूरा जितना भी डालेंगे ना, वो पूरा निकल जाता है। तो ये जो पानी का जो सर्कुलेशन है, अगर गमले में नहीं होता है, तो जो भी जड़ है, सब्जी की हो या जो भी आपने अंदर लगाया, तो पूरी जड़ सड़ने लगती है। जब तक पूरे जड़ को ऑक्सीजन नहीं मिलेगा, तब तक आपके प्लांट की ग्रोथ नहीं हो जाएंगे। तो पानी का जो एक साइकिल है, उसमें मेंटेन होना जरूरी है। जो भी पानी डालेंगे, रूट को पानी मिलेगा और बाकी पानी पूरा आपको वहां से निकल जाना चाहिए। तो इस ढंग से अगर आप काम करेंगे, तो निश्चित रूप से आपके गमलों में अच्छी तरह से क्रॉप कोई भी ले सकते हैं। तो ये सब उसमें जरूरी है। तो उसमें ज्यादा से ज्यादा कंपोस्ट का आप यूज कीजिए। ओके, थँक्यू भैया. आमच्या बरोबर एका पार्टिसिपेंटनी त्यांचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि तुम्ही आता फक्त भाज्या सांगताय, पण त्यांनी फळही त्यांच्या त्या टेरेस गार्डन वरती जसं तुम्ही म्हणताय तसं उगवलेलं आहे. तर हो, आपण जागा तो असेल तर व्हिडिओ करू बघूया. शकतो आपण. त्यांनी एक छोटासा व्हिडिओ पाठवला आपल्याला, तर आपण तो व्हिडिओ बघूया. म्हणजे सगळ्यांना आपले ऐकतायत किंवा बघतायत छान. आता त्यांना कल्पना येईल की नुसती फळं आणि भाज्या नाही, पालेभाज्या नाही, तर फळं सुद्धा तुम्ही उगवू शकता नैसर्गिक पद्धतीने तुमच्या घरामध्ये. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. ये जो देखना छोटे छोटे गमलों में इन्होंने अपने छत पे ये सारे फ्रूट्स उगाए. ये नींबू है, पहले आपने देखे थे वो पेरू थे, और ये आज की तारीख में हम कह रहे हैं कि हमें शुद्ध खाना चाहिए. तो ये शुद्ध खाना जो है, जैसे यहाँ पे बैंगन के पौधे दिख रहे हैं, ये जो है मुरिंगा है. मुरिंगा बहुत हेल्दी प्लांट है, मतलब इसके पत्तों को आप खा सकते हो सब्जी को. ये पंपकिन है, मस्क मेलन भी है,
ये गमलों में आप उगा सकते हो अगर आप नेचुरल फार्मिंग सीखोगे तो। या और बिल्कुल इसमें किसी भी तरह का कोई भी उन्होंने खाद नहीं, मतलब एनपीके या डाला हुआ नहीं है खाद, मतलब रासायनिक खाद उन्होंने कुछ भी नहीं डाला हुआ है, और इतनी उपज उन्हें मिल रही है। अभी इनका इस वीडियो में उनका केले का पौधा नहीं दिख रहा है, पर पिछले हफ्ते उन्होंने केले भी इस नेचुरल फार्मिंग में लिए थे भैया उन्होंने अपने गमलों में। तो यानी सिर्फ सब्जियां ही नहीं तो हमें फ्रूट भी खाने क्या बात है, बहुत बढ़िया। जैसे तो ये बिल्कुल। मेरे कुछ पार्टिसिपेंट्स है वो जो कर रहे हैं इस वक्त, पूना में है, मुंबई में है, औरंगाबाद में है कुछ, तो ये सभी लोग कर रहे हैं। तो इसमें करेंगे तो हमारी टीम जो है अगले हफ्ते में भैया 10 तारीख से लेकर के 16 तारीख को महाराष्ट्राची आमची जी टीम आहे ती पूर्ण या प्रोजेक्ट मध्ये आपण सकाळ दुपार संध्याकाळ असे तिन्ही काळांमध्ये आपण हे करतोय, कोर्सेस घेतोय। आणि हे जनजागृती केली आहे तशी आम्ही शहरांमध्ये ही होम गार्डनिंगच्या माध्यमातून हे फूड का खायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे त्याचा आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे। तर त्याची माहिती इथे आहे किंवा तुम्ही माझ्या पेजवरती तुम्हाला वेळोवेळी याची लिंक मिळत जाईल। ह्या टीम मध्ये फोटो खूप कमी आहेत, आपण आमची याहीपेक्षा मोठी टीम आहे आणि ही फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभरामध्ये 10 तारखेपासून 16 तारखेपर्यंत आपले 3-3 दिवसाचे प्रत्येक एक प्रोग्राम 2 तासाचा असे सकाळ दुपार संध्याकाळ आपली टीम जे आहेत प्रोग्राम्स घेते SSISTच्या माध्यमातून। तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की आम्हाला जेव्हा जेव्हा काही या माध्यमासाठी बीज म्हणा किंवा धान्य पुरवठा म्हणा, कारण की आम्ही लोकांना खायला तर सांगणार आहोत आता चांगलं, पण ते मोठ्या प्रमाणात पुरवण्याचं काम पुरुषोत्तम भैया आणि महादेव भैयाच करणार आहेत। पुरुषोत्तम भैया तुम्ही सांगा। हा माझा थोडा नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम होता, त्यामुळं मला तुमचा प्रश्न विचारला त्यावेळेस नाही बोलता आलं। तर 1 मिनिटामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की जे मागच्या 12-13 वर्षापासून 2013 पासून आम्ही गावागावामध्ये शेतकरी आर्थिक समृद्ध करण्याचं एक फार मोठं जन आंदोलन चालवतोय। त्याच्या शेतीला मुबलक प्रमाणामध्ये पाणी देणं आणि नैसर्गिक पद्धतीनं कमी खर्चाची माती वाचवणारी आणि त्याचं स्वतःचं शरीर संपत्ती म्हणजे आरोग्य वाचवणारी शेती आम्ही जे शिकवतोय त्या माध्यमातून प्रचंड मोठी क्रांती मराठवाड्यामध्ये घडलेली आहे। मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागांमध्ये एक मॉडेल फार्म्स आम्ही उभे केलेले आहेत। पाण्याचं पण सुंदर काम आहे आणि माझी तुमच्या सगळ्या टीमला विनंती आहे, विजया दिदी तुम्ही तर आलेला आहात, गुरुजी ज्यावेळेस मागच्या वर्षी वाटूरला आले होते त्यावेळेस भारतातला अनोखा प्रोजेक्ट आपण या ठिकाणी प्रोग्राम घेतला होता, ऑर्गॅनिक फार्मिंगचं कृषी प्रदर्शन, ज्याला तुम्ही आला होता। आणि हे खूप महत्वाचं होतं की पाठीमागचा उद्देश इतका प्रामाणिक होता की ऑर्गॅनिक आणि नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तिथं प्रतिनिधित्व भेटावं, व्यवसाय करणाऱ्यांना प्रतिनिधित्व भेटावं, नैसर्गिक शेती एक काळाची गरज आहे याचं सुंदर चित्र लोकांना अनुभवातून पाहायला भेटावं, म्हणून हा पहिला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या इतिहासातला कार्यक्रम आपण वाटूरला घेतला होता। 3000 लोकसंख्येच्या गावामध्ये 3 दिवसामध्ये 3 लाख लोकांनी या प्रदर्शनाला दिली होती आणि नवीन नवीन प्रयोग बघितले होते। हो भैया मी आले होते, गुरुजी पण आले होते त्या कार्यक्रमाला उद्घाटनासाठी। ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये जर आमचे मार्गदर्शक महादेवजी गोमारे यांनी काम केलेलं आहे। यस तर कामामुळे आणि नैसर्गिक शेतीच्या कामामुळे आज शहरामध्ये पळणारे लोक हे आज परत खेड्यामध्ये आलेले आहेत। शेतकऱ्याचा मुलगा जो शेतीला दुय्यम समजत होता तो आज शेतीला प्राथमिकता देऊन व्यावसायिक पद्धतीने तो शेती करू लागलाय। माझी तुमच्या सगळ्या टीमला अंतःकरणातून विनंती आहे की तुम्ही जालन्यामधल्या वाटूरला आर्ट ऑफ लिव्हिंगचा ग्रामीण भागातला आश्रम बनलाय, तिथे 51 फुटी विठ्ठलाची मूर्ती म्हणजे प्रति पंढरपूर तयार झालेला आहे आणि या भागामध्ये नैसर्गिक शेतीचे मॉडेल फार्म, त्याचबरोबर पाणलोटाचं काम, नदी पुनरुज्जीवनाचं काम आणि आश्रम असं सुंदर चित्र आम्ही उभं केलेलं आहे। खूप मोठं काम उभं केलेलं आहे, आपण यावं, आपल्याला सगळं पाहायला भेटल। आणि सोबत माझी परत एक तुम्हाला विनंती आहे की मी स्वतः 10 वर्षापासून मला 50 एकर शेती आहे, महादेवजींच्या मार्गदर्शनाखाली असंख्य आमच्या मित्र कंपनीच्या मार्गदर्शनाखाली मी पूर्णपणे नैसर्गिक करतो। आणि परत एक मी अनोखा महाराष्ट्रातला प्रयोग सुरू केलेला आहे
की मी एक 2 एकरवर माझ्या शेतामध्ये रोडला एक ऑर्गॅनिक फार्मिंगचं फॅमिली रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे. ज्या रेस्टॉरंटमध्ये 100% नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या शेतातल्या भाज्या, शेतातल्या गव्हाची पोळी, शेतातल्या ज्वारीची भाकर, शेतातल्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला खायला भेटतील. इतकं सुंदर, म्हणजे माझ्या त्या हॉटेलच्या बाजूला सगळ्या भाज्या तुम्हाला दिसतील. तुम्हाला वाटलं की मला शेवगा खायचा आहे, तर ते शेवग्याच्या झाडाची शेंग तुम्ही तोडून आणायची, ती कुक जवळ द्यायची आणि तीच भाजी तुम्ही करून खायची. जबरदस्त टेस्ट असेल त्याची. 10 वर्षापासून 100% आम्ही पूर्णपणे आपण जी नैसर्गिक शेती शिकलो त्या पद्धतीनेच ती मी करतोय. फळाचे झाडं आहेत, सुंदर पद्धतीने ऍग्री टुरिझम ऑर्गॅनिक फार्मिंगचं मी येणाऱ्या 4 महिन्यामध्ये सुरू करत आहे. आणि तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला यावं, वाटूरचा आश्रम पाहायला यावं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायला यावं. आणि 1 एकरमध्ये 6 लाख रुपये प्रति वर्षी उत्पन्न करणारे शेतकरी मी तुम्हाला दाखवतो. रेशीम उद्योगाचं फार मोठं एक युवकांचं एक संघटन करून आम्ही रेशीम उद्योग या भागामध्ये सुरू केला, दुग्ध व्यवसाय या भागामध्ये सुरू केला, प्रोसेसिंग युनिट या भागामध्ये आम्ही सुरू केले. बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या फळांवर प्रोसेसिंग करून त्याची मार्केटिंग आम्ही सुरू केली. आणि विजयलक्ष्मी दिदी मी स्वतः एक संकल्प केलेला आहे की या सगळ्या शेतकऱ्यांचं आम्ही एक ऑर्गॅनिक प्रोडक्टचं हब तयार करतोय. आज आमच्याकडे ज्वारी भेटेल, गहू भेटतील, डाळी भेटतील, तुरीची असेल, उडदाची असेल, मुगाची असेल, हरभऱ्याची असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला हळदी भेटतील, गूळ भेटेल. या सगळ्या गोष्टींचा एक ऑर्गॅनिक हब आम्ही सुरू करतोय. आणि म्हणून याच्या पाठीमागचा प्रांजळ आणि प्रामाणिक उद्देश एकच आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे. 75% लोक शेतीवर डिपेंड आहेत, खेड्यांमध्ये राहतात. आणि हे लोक जर आर्थिक समृद्ध बनतील तर माझा भारत देश हा आर्थिक समृद्ध बनल आणि हा निश्चितपणे जगाचं नेतृत्व करणारी महासत्ता बनल. यासाठी आम्हाला शहरात राहणं आणि खेड्यात राहणं हा भेद न पाळता शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचंय, पाण्यासाठी काहीतरी करायचंय, काळी माय जगली पाहिजेत. आणि त्यापेक्षाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपलं स्वतःचं आरोग्य हे निरोगी राहायला पाहिजे. यासाठी हे फार मोठं जन आंदोलन आम्हाला चालवायचंय. इथंच मी थांबतो. विजयालक्ष्मी दिदींना त्यांच्या सगळ्या टीमला मी आमंत्रित करतो. मी वाटूरला राहतो, आपण सगळ्यांनी यावं. खूप सुंदर एक ऍग्री टुरिझम तुम्हाला पाहायला भेटेल, एक सुंदर पद्धतीचं वातावरण तुम्हाला अनुभवायला भेटेल. तर महादेवजी गोमारे आणि आम्ही सातत्यानं तुमच्या संपर्कात राहू. आज तुम्ही खूप मोठी प्रसिद्धी या कार्यक्रमाला आणि या चळवळीला देण्याचं काम तुम्ही केलंय, त्याबद्दल अंतःकरणातून तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि इथं थांबतो. जय गुरुदेव. थँक्यू भैया. इतक्या कमी वेळामध्ये आपण इतकं काही मुलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आम्हाला आणि हे मार्गदर्शन सतत राहणार आहे. म्हणजे हे फक्त काही मोठ्या हॉटेल्समध्ये शहरांमध्ये हे केलं जातं, 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये जसं तुम्ही म्हणालात तसं की काही ठिकाणी ती डिश. पण हा एक वेगळा उपक्रम आहे. तर तो आम्ही नक्कीच या ज्यांच्याकडे शेती होती ते आता या काळामध्ये निघून गेले, पण काही लोकांकडे शेती खरंच नाहीये. तर त्यांच्यासाठी आम्ही हा उपक्रम इथे शहरामध्ये सुद्धा राबवण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी तुमची मोलाची साथ हवी आहे. महादेव भैया, तुमच्याकडूनही आम्हाला बियाणं हवंय, कारण की तुम्ही एक उत्कृष्ट बीजरक्षक पण आहात आणि जे महाराष्ट्राच्या मातीतलं रुजलेलं बियाणं आहे महाराष्ट्रात रुजवण्यासाठी, तर त्याच्यासाठी आम्हाला तुमचीही मदत लागेल. आणि आम्ही नक्कीच पुरुषोत्तम भैया परत येऊ, कारण की मी त्यावेळेसही आले होते आणि महादेव भैयांबरोबर तर नेहमीच मीटिंग होत राहतात, लातूरला वगैरे जाणं येणं होतच. पण आम्ही आमची टीम बरोबर हे लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा संधी मिळेल तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा विठोबाचं दर्शन घ्यायला आम्ही वाटूरला येऊ. तुम्ही इतक्या थोडक्या वेळांमध्ये वेलकम, सगळ्यांचं वेलकम. तुम्ही इतक्या थोड्या वेळामध्ये जे मार्गदर्शन केलं आम्हाला, तर आपण हा कार्यक्रम एक वेळोवेळी कधीतरी एक ठरवूया आपण. आणि हे अशा पद्धतीने एक दिवस मार्गदर्शन करून नाही, तर आज लोकांमध्ये सुद्धा ही जनजागृती होणं गरजेचं आहे की हे विषमुक्त का खायला हवं आणि विषमुक्त जे आहे ते खूप महाग, ही जी लोकांची संकल्पना झालेली आहे, तर ती संकल्पना आपण कुठेतरी त्यांना समजावून सांगण्यासाठी की ते का आहे, ते महाग नाहीये, कारण ते शरीरासाठी उत्तम आहे. तुम्ही बाकीचे जे खर्च करताय त्यातून 2 पैसे जर तुम्ही शेतकऱ्याला दिले तर शेतकरी सुद्धा तुमच्यासाठी उगवेल आणि तुम्ही तुमच्या पर्सामध्ये हे उगवू शकाल.
म्हणजे पूर्वी आपल्याकडे परसबाग होती, म्हणजे आपल्या परसामध्येच काही भाज्या होत्या, जसं मगाशी सांगितलं महादेव भैयांनी, टोमॅटो होती, मिरची होती, वांगी होती, ही आपण आपल्या आज जी जागा कमी झालेली आहे, तर तरी त्या कमी जागेमध्ये सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने ही बाग परसबाग फुलवू शकता, तर त्याचं उत्तम आम्ही प्रशिक्षण पुढच्या 10 ते 16 तारखेमध्ये देणार आहोत. आणि त्यातली एक स्पेशल, बाकीचं मराठी आणि हिंदीमध्येच असणार आहे आपले बाकीचे कोर्स, पण एक 10 तारखेला स्पेशल बॅच जी आहे ती फक्त आणि फक्त मराठी बॅच आहे. म्हणजे ज्या लोकांना बिलकुल हिंदी कळत नाहीये आणि इंग्लिश कळत नाहीये, तर अशा लोकांसाठी म्हणून ती मराठी बॅच आहे. बाकी बॅच मध्ये आपण मराठी, हिंदी, इंग्लिश असं ज्यांना जसं समजेल तसं आपण घेणार आहोत. तर आमची ही टीम जी आहे ती तयार आहे आणि मी सगळ्यांना इथे विनंती करेन की तुम्ही एकदा फक्त करून बघा. आणि याच्यात जसं सांगितलं महादेव भैयांनी की तुम्हाला बाहेरून काही विकत घ्यायची गरज लागत नाहीये. तुमच्या घरातल्या घरात जे काही तुमच्याकडे उपलब्ध आहे त्यातूनही तुम्ही हे नंदनवन फुलवू शकता तुमच्या घरामध्ये. तर आपण पुन्हा परत एकदा भेटूया आणि तुम्ही आपला अमूल्य वेळ दिलात महादेव भैया, पुरुषोत्तम भैया, तुमचं खूप खूप आभार आहे. आणि धन्यवाद. आपण पुन्हा एकदा भेटूया नक्कीच, पुन्हा एक वेगळ्या विषयावर किंवा खूप धन्यवाद. याच्यावरती. जय गुरुदेव. जय गुरुदेव.